नमस्कार मंडळी, जय सद्गुरू. आमचा 8:30चा लेक्चर आहे. 8 वाजलेत. मी लेक्चरला चालल्या बाकी काय नाही. चला जाऊया लेक्चरला. फुटबॉलच्या टर्फचा हाल बघा काय झालं आहे. अख्खा फुटबॉलचा ग्राउंड आहे. अख्खा बरफ झाले त्याच्यामध्ये. सिटी बघा किरव. नमस्कार मंडळी, आत्ता ब्लॉग अपलोड केले. नमस्कार. आता अपलोड होईल तो थोडा लेट झाला अपलोड याच्यामुळं अख्खा दिवस गेम खेळतं. आता ब्लॉग पडेल आपला. आणि आता आमचा रशियनचा लेक्चर आहे. ब्रेक झाले. लेक्चर झाल्यावर आमचा अजून एक लेक्चर आहे. त्याच्यानंतर अजून एक लेक्चर आहे. एक लेक्चर आम्ही करून आलो, दुसरं आहे. आणि चौथा अजून 4 लेक्चर येतात 6 वाजेपर्यंत. 8:30 पासून ते 6. कंटाळा ते जाम येतं बाबा. कारण का अख्खा दिवस लेक्चर पण ना ते दिवस समजून नाही येत. आता आम्हाला इथं ऑलमोस्ट 20 दिवस झाले. समजून नाही आले 20 दिवस कसे संपले बाई. हीच एक मजा आहे आणि ही मजा सर्वांनी घेतली पाहिजे. तुम्ही पण घ्या. लवकर या, डॉक्टर बना, MBBS करा, काहीतरी करा बाई. चला आता लेक्चरला जाऊ, कारण का आपला ब्रेक संपला. आता ब्लॉग येईल आता. मॅक्सी मॉल जातो नक्की बघा. भारी बनले ब्लॉग. स्पेशली तुमच्यासाठी गेलो मी मॅक्सी मॉलला. बरं ब्लॉग बनवायचा आहे काहीतरी चांगला संडेचा. आणि असं संडेला काहीतरी नवीन घेऊन येईन. सुट्टी असल्या कुठेतरी चांगल्या जागी फिरायला. नेक्स्ट संडेला पण कुठेतरी जाईन. ते पण चांगल्याच ठिकाणी जाईन आणि ते पण नक्की दाखवेन तुम्हाला. नाव एक नंबरला याने केले. एक नंबरला नाव आले भाई. आपला नाव आहे का मॅडमने आपल्याला सगळ्यांना कमी सेकंडमध्ये आपण केले. आत्ताशी आमचा लेक्चर संपलेला आहे आणि आम्ही चाललो आहे आता 3ऱ्या लेक्चरला. आमच्या ही गाडी बघा. तिसऱ्या लेक्चरला चालले. आणि तुम्हाला बोललेलो ना मी काही बर्फ आहे ना, हा जमला नाही एका जागेवर. असा स्टॅक होऊन तो अशी लादीसारखं बनते आणि मग तो स्लिप मारतो. साहेब आता मारतोय बघ, मी दाखवतो. स्लिप मारतो डायरेक्ट पडेल कोणी पण. असा याच्यावर असं एकदम स्लो चालवलं. स्लो नाही चालला ना डायरेक्ट स्लिप होईल पाय. म्हणजे आपण असं पाय वरतून ठेवायला लागेल. असं चाललं तर पडेल डायरेक्ट कोणी. लागतं पण जाम आहे. असं बोलतं. आता मी तर पडलो नाही अजून, पण लागतोच भाई. बर्फ आहे शेवटी दगडासारखा. आणि थंडीमध्ये लागलेला समजत पण नाही. कधी लागतो कधी काय होतो समजत पण नाही. नंतर जेव्हा बॉडी गरम होते ना तेव्हा दिसतं ते का लागलेला बाई. असा समजून नाही येत का लागले. नाही तर असं घसरला ना तर जाम तुमचं थंडी. चला आता जाऊ आपण आरामात लेक्चरला आपल्या 3ऱ्या. थंडी आज जास्त आहे. म्हणजे मायनसमध्ये जाम आहे मला वाटतं. कारण का आज ना जास्त थंडी असते म्हणून मी टोपी घातली. नाही तुम्ही कधी टोपी घालत नाही. कारण की जास्त थंडी असली ना माझं कान बिन लाल पडतात लगेच. नॉर्मल जरी असली तरी माझं कान लाल पडतात. जास्त असली तर जाम लाल पडतात. असं नुसतं कडक होतं बर्फासारखं. ते असं वेगळाच वाटतं म्हणून टोपी घातली. रिक्स नको बाई. फुकट काही तब्येत बिघडायची ते आपल्याला नको. इथं मस्त आपण आरामात राहता. रोज ब्लॉग बनवायला लागतं बाई आपल्याला. आणि आपली तब्येत बिघडली तर ब्लॉग कसं बनतील भाई. तुम्हाला कॉन्टेंट कसं बघायला भेटेल. कॉन्टेंट मेन आहे भाई. कॉन्टेंट बघायला भेटला पाहिजे. आणि तब्येत बिघडली तर इथं भाई सुट्ट्या घेणं इथं मनाई आहे. लेक्चर मिस करणं म्हणजे इथं नापास होणं समजा तुम्ही. कारण की डेप्थ क्लिअर करणं नुसतं कंटाळा येतं. असं बोलता नाही. सिनियर बोलतात तर तुम्ही डेप्थ नका पाडू. दॅट्स वाय आय एम अटेंडिंग ऑल लेक्चर्स फॉर एव्हरी डे. रोज लेक्चर अटेंड करता भाई. आणि सर्व लेक्चर अटेंड करता. आल्यापासून अजूनपर्यंत एक पण लेक्चर मिस नाही केला. सर्व लेक्चर कंटिन्यू जातो आणि असाच जात राहीन हीच इच्छा आहे बाई. फक्त तब्येत नको बिघडू. आणि तब्येत बिघडल्यावर इथं रिपोर्ट दाखवायला लागतात. मग ते रिपोर्ट दाखवल्यावरच आपण लेक्चरला बसू शकतो. तब्येत बिघडलेली असली तर लेक्चरला बसून देत नाही. इथं जाम सिस्टमॅटिक काम बाई. आपल्या इंडियासारखा नाही. इथं स्ट्रिक्ट टू स्ट्रिक्ट. जर तुम्ही ॲबसेंट आहेत तर का ॲबसेंट आहेत. तर तुम्ही बोलले माझी तब्येत नव्हती बरी, मग भाई ते डॉक्टरचं तुम्ही प्रिस्क्रिप्शन द्या त्यांना, तेव्हा ते बोलतील. असं खूप स्ट्रिक्ट आहे इथं. असं खाऊ नये म्हणून लेक्चर
कंप्लीट अटेंड करायला लागतात. चला आता जाऊ लेक्चरला, भेटतो तुम्हाला थोड्या. गाडी बघा कशी ठोकली, ॲक्सिडेंट झाले, जाम खतरनाक. रशियामध्ये पहिली बार ॲक्सिडेंट बघले भाई, डेंजर ॲक्सिडेंट झाले. आम्ही कॉलेजला चालले आता, इकडं आम्ही कॉलेजला चाललं आता. रस्त्यात आम्हाला ॲक्सिडेंट दिसले भाई, पहिली बार रशियामध्ये गाडी ठोकली. हां हां, त्या गाडीला ठोकले, जाम वेगळा ठोकले. त्यांनी मला वाटतं समोरच्या ठोकले, डेंजर ठोकले, टर्नवर ठोकले, टर्नवर. पहिली बार गाडी वाजून ठोकली रशियामध्ये तिथे. मी बोललेलो नाही, या लोकांची ड्रायव्हिंग ना खतरनाक आहे. म्हणजे हे लोक गाड्या चालवतात ना स्पीडला, अशी रपकन नेतात. आपल्याकडे तसं नाही, आपल्याकडे स्लो चालवतात, रस्ता खाली असला तर नीट चालवतो. तिथं असं नाही, तर रगडव नुसती बोलतात ना, गाडी रेमटवतात, तसे इथं गाड्या चालवतात. म्हणून इथं कधी पण रस्ता वगैरे क्रॉस करतो ना बघून करायचा. तसं इथं त्याचा प्रॉब्लेम नाही, तरी पण सिग्नल प्रॉपर बघायला लागतो. सिग्नल सुटला आपण जर रस्ता क्रॉस करतोय तर भाई प्रॉब्लेम आहे, कारण का हे लोक थांबत नाही, मग फटक्यास टाकतात. काय असतात ते थांबतात, पण सर्व नाही थांबत, असा विषय. तर आता आमचा लेक्चर संपलेला आहे, आम्ही चाललो हॉस्टेलवर. क्लीन करायचं आम्हाला रूम आमचा, कारण का रूम चेंज होणार आहे आमचा आज. सो आम्हाला क्लीन करायला लागेल भाई. ज्या रूममध्ये राहतात तो रूम आम्ही जाम मस्त सजवलं तो आम्हाला साफ करायला लागेल. आता जाता पटापट साफ करता, कारण का दुसरी बॅच आले आता रेल्वे स्टेशनला आहे, पोचतील ते 1 तासात मला वाटतं. त्याच्या अगोदर साफ करून घेता, म्हणजे नवीन रूम आपल्याला अनलॉक होईल लगेच. चला आता जावं लवकर हॉस्टेलवर. रूम साफ करायचा बोललो ना तेव्हापासून मी शूटच नाही केला ब्लॉग, कारण का इथं आलो रूमवर आणि रूम वगैरे सर्व क्लीन केला. आणि मग ते दुसरे बॅच जे सेकंड बॅच येणार होती ते पोरं आले सर्व, मग तिथं खाली गेलो, मग ते वर आले, मग त्यांचं जेवण वगैरे ते सर्व झाला. आणि मग त्यांच्याशीच बोलत बसलेलो अख्खा दिवस, म्हणजे 2-1 तास त्यांना सांगत होतो असा तसा हे ते. आणि आमचा अनफॉर्च्युनेटली रूम चेंज नाही झाला सध्यासाठी, 3 ते 4 दिवस अजून लागतील. आणि आता काय करायचं, काय विषय नाही, 3-4 दिवस अजून थांबायला लागेल रूमसाठी. आम्ही पूर्ण रूम वगैरे क्लीन केलेला दाखवतात माझा. हे बघा पूर्ण असा रचून ठेवलेला आमचा रूम, बघितलेला तुम्ही किती घाण होता, पूर्ण क्लीन करून ठेवलेला आहे बघा. पूर्ण रूम क्लीन केलेला, काय नाही. तर झोपाचा टाईम आहे आणि आलता असंच खिडकी बरं खोलता, थोडी हवा अख्खी आतमध्ये AC सारखी चिल्ड करता रूम, आणि खिडकी लावता. रूम तर चिल्ड झाल्या आता अख्खी, पण भाई इथं बरं पडत होतं थोडा. आता हे बघ इथे थोडासे जमले, बाकी अजून पडतं थोडा मला वाटतं, बारीक पडतं एकदम. खालते तर भाई अख्खा आहे. नवीन पोरं आल्यात ना ते तर भाई असं कापारल्यान तसं, कारण का थंडी जाम आहे. हल्ली -2 मगाशी होतं, मला वाटतं -3 नाही तर 4 झाला असेल डिग्री सेल्सिअस. आणि ते डायरेक्ट आलेत एवढ्या यातून, डायरेक्ट नवीन इन्व्हायरमेंट, नवीन टेम्परेचरमध्ये आल्यावर कसं जरा फरक पडतो. आणि आजचा ब्लॉग मी जास्त शूट नाही केला, त्यासाठी सॉरी. कारण का हे ज्युनियर आहे, म्हणजे आमचेच ज्युनियर, आम्ही पण ज्युनियरच आहे. सेकंड बॅचवाले आले, त्यांना सांगता बोलता त्यांच्याशी ओळख करता आपली पण पोरं आहेत त्याच्यात 1-2, म्हणजे ज्यांना मी पहिल्यापासून ओळखतो, तर त्यांना पण तुम्हाला भेटवेन नेक्स्ट. तर म्हणजे आता व्लॉग येतील त्याच्यात तुम्हाला दिसतीलच ते, कारण की ते सोबतच राहणार आहेत आपल्या इथं. तर ते सर्व दिसतील तुम्हाला. अजून 20 तारखेला पण येणार आहेत आपली पोरं, त्यात पण आहे आपला एक मित्र, तो पण दाखवेन तुम्हाला. ते सांगत होते मला ब्लॉग शूट कर, पण मी शूट करताना ते म्हणजे नुसतं बोलत होते, बोलता माझ्या पण ते ध्यानात राहिलं नाही का शूट पण करतो. आणि त्यांना शूट करायचा होता मला, पण ॲक्च्युलीमध्ये त्या बोलण्यात मी पण विसरून गेलो. हा ब्लॉग छोटाच झाला आहे, तरी मी टाकेन, कारण का मला माहिती आहे सगळी वाट बघत असतात ब्लॉग्सची. मला मेसेज करतात का तू ब्लॉग नाही टाकला आज, मी त्या दिवशी ब्लॉग नव्हता टाकला. इंस्टाग्रामला मेसेज करतात ब्लॉग टाक. आजचा ब्लॉग पण मी लेट टाकला, त्याच्यासाठी सॉरी. कारण का माझा काय झालेला, रात्री मी झोपलो न एडिट करता, आणि मग मी व्लॉग सकाळी एडिट केला, आणि एडिट केला,
मी लेक्चरला बसलो तेव्हा अपलोडिंगला लावला, बट माझा फोन जो होता ना तो स्विच ऑफ झाला. मग स्विच ऑफ झाल्यावर मी कॉन्टेंट म्हणजे आपला दुर्गेशच्या फोनवरून त्याला त्याच्या वायरलेस वाटतं सॅमसंग S24ला काहीतरी वायरलेस चार्जिंग आहे, त्याच्या फोनवर लावला, 4% केला आणि 4%वर तो व्लॉग अपलोड केला. तेव्हा जाऊन तो फोन माझा डेडच होता बराच वेळ, म्हणून मी तिथं पण जास्त काय व्लॉग शूट नाही केला. नंतर मग युनिव्हर्सिटीला आलो ना तेव्हा एकाचा चार्जर घेतला आणि मग त्याचा पॉवर बँक घेतला, तेव्हा चार्जिंगला लावला फोन आणि मग तेव्हा थोडाफार शूट केला. आणि आज मी रशियामध्ये पहिली बार गाडी ठोकलेली बघितली आणि ती पण एवढी ठोकलेली भाई, गाडी ठोकलेली का माझ्या म्हणजे पुढचा अख्खाच गेलेला बंपर तिचा. आणि मी फर्स्ट टाईम बघितली, मला वाटलं का रशियामध्ये असा ॲक्सिडेंट टाईप जास्त होत नाही, पण लाईक भाई होतात. म्हणजे इथं रूल्स मोडले का होतात. आणि मी तुम्हाला बोललेलो ना इथल्या लोकांची ड्रायव्हिंग रफ. आपल्या इथं टेम्पो कसे चालतात, टेम्पो आपल्या भेवंडीन जसं टेम्पो चालवतात ना तसं इथं हे गाड्या चालवतात. मग अशी एक जण असा स्पीडला गेला ना, ओल्ड स्कूल गाड्या असतात बा, मिस्टर बीनची कशी गाडी आहे तशा गाडीच्या ना असं फटक्या रपट्या मारतात, तशा गाडीच्या ना असं पास जातात नाही. मी काल मॅक्सिमॉलला टाकलेला बघा ते ड्रिफ्टिंगचा, तशी गाडी एवढ्या स्पीडला ना, म्हणजे नॉर्मल रोडला कमसे कम 120 130 एवढ्या स्पीडला. काय बोलायचं आता, इथं कसं रूल्स आहेत. मला वाटतं हे लोक मोडतात ना तेव्हा इथं ॲक्सिडेंट होतात, नाहीतर असतात. सर्वच चांगली नसतात, काही काहींच्या अंगात असतं काच, त्यांना मोडाचं असतं. आणि इथं थंडी तर थंडी आहे बाई. आपल्या इंडियामध्ये कसं माहिती आहे ना, का गरम झाला का भाई लाव AC नुसता त्या, मग भाई आवराच बिल येतं तवराच बिल. इथं तसं नाही भाई, इथं खिडकी खोलली ना लागली AC, खिडकी खोलली संपला. म्हणजे असा रूम चिल्ड होतं ना, काही गरजच नाही AC BCची बाई. आणि इथं पंखा तर चुकून पण नाही लावायचा, इथं हीटर लावा जास्तीत जास्त. म्हणजे इथं हीटर पाहिजेच, हीटर नसला ना गेला थंडीत, म्हणजे कापूनच जाईल तो. कारण की हीटर इथं जाम इम्पॉर्टंट आहे. आमच्या रूममध्ये पण हीटर आहे, इथे हीटर आहे. यो ब्लूवाला दिसतोय ना, यो हीटर आहे, याला गरम आहे. गरम म्हणजे एवढा पण गरम नसतो का आपल्याला चटका लागेल, एकदम असा वॉर्म गरम असतो, लाईक आपण वॉर्म वॉटर करतो ना तसा गरम असतो. आणि तो रूमचा टेम्परेचर म्हणजे बरोबर ठेवतो. जर रूम जास्त थंडी असली तर तो पण थोडा हीट होतो, म्हणजे रूमच्यानुसार चालतो तो. आणि इथला पूर्ण जो रूमचा इंटेरियर आहे ना तो वुडनचा आहे मोस्टली, तर वुडनचा जास्त यूज आहे. फ्लोरिंग हे आजूबाजूची भीती वगैरे सर्व, म्हणजे कंपार्टमेंट्स वगैरे बेड्स वगैरे आहेत ना, याच्यात वुडनचा जास्त वापर आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये वुडनचा जास्त वापर आहे. म्हणून इथं काय पण बनवलेलं असतं ना आपण जेवण वगैरे, ते गरम वस्तू इथं ठेवली ना का लगेच कालाबिला पडतं. म्हणून कुठली पण गोष्ट असली ना खाली फडका ठेवायची. मग ती खाली फडका ठेवला ना मग ती लासत नाही खाली, म्हणजे गरम नाही लागत ना वाफ, मग तो बरोबर राहतो. आणि इथं काय ठोकू विकू नाही शकत आपण. नवीन पोरांना सांगता, जर कोणी म्हणजे येणार असेल त्याला पण माहिती होता का रूममध्ये म्हणजे तेवढं दिले ना त्याच्यात काय पण करा तुम्ही, म्हणजे तुम्ही डेकोरेट करा काय पण करा, पण इथं खिले नका टोकू असा. कारण का जेव्हा आपण इथला रजिस्ट्रेशन करतो ना तेव्हा तिथं म्हणजे क्लिअरली लिहिलेलं असतं का तुम्ही रूम घेतायत तर रूममध्ये काय छेडछाड नाही झाली पाहिजे असं असतं. म्हणून जो पण येणार असेल ना त्यांनी सर्व म्हणजे गोष्टी बघून या. आणि या चांगली गोष्ट आहे, करा, सर्वांनी करा. MBBS तर केला पाहिजे बाई. आणि तुमचा गाववाला गोऱ्याकरता बोलला तर तुम्ही का नाही करू शकत बाई, सर्व करू शकता. आणि करा, काय करणार आहेत घरात बसून तुम्ही. मी पण विचार केला असता का मी घरात बसता, काय करू घरात बसून ना, काय करू 13वी ना 14वी करून, त्यापेक्षा या बरं आहे बाई. असा पण 15वी करेपर्यंत इथं 3 वर्ष अशीच निघतील. 3 वर्ष आता मी आल्या तर मला आता महिना होईल, 20 दिवस झाले, कसे गेले समजला पण नाही. महिना होईल, कधी 10 महिने होतील ना, कधी 1 वर्ष संपून जाईल माझं बाई. दिवस नाही समजत आणि मला तर अजिबात नाही समजत. मी डेली व्लॉग टाकताना तर मला असं वाटतं. आणि मी अजून एक गोष्ट सांगता माझ्या मनात आलेली, म्हणजे माझी इच्छा आहे जाम, तुमचा सपोर्ट असा आहे ना त्याच्यामुळे माझी इच्छा आहे का मी डेली व्लॉग टाकीन. म्हणजे 365 दिवस डेली व्लॉग टाकेन. ट्राय करीन बाई, घेऊ का चॅलेंज. ट्राय तर करायला पाहिजे भाई हो चॅलेंज, कारण जाम इच्छा आहे माझी पण
365 दिवस व्लॉग टाकल्यावर पब्लिक काय सपोर्ट देईल. असं पण मी डेलीच टाकता सध्या, एखाद दिवस दुसरा दिवस मिस झाला तो होतं, पण टाकता. जे पण शूट करता ते जेन्युइन करता आणि टाकता. असं नाही का हेच केला पाहिजे, इथंच गेला पाहिजे, हेच बनवलं पाहिजे, असं काय नाही. मी म्हणजे एक आपला छोट्या गावातून आलेला, गावाला पुऱ्या रशियामध्ये येऊन कसा स्टडी घेतो आहे, काय रुटीन आहे त्याचा, डेली रुटीन त्याचा, कशा प्रकारे तो मॅनेज करतो आहे जिम. आणि ह्या जिमला पण मी गेलो नाही आज, त्याचं कारण असं का रूम साफ करायचा होता. काय नाही, उद्या जाईन आणि तुम्हाला दाखवीनसुद्धा. तर डेली रुटीन कसं, सकाळी उठतो, मॉर्निंगला फ्रेश वगैरे होऊन कॉलेजला जातो, मग कॉलेजवरून स्टडी करून जिमला जातो, मग जिमवरून घरी येऊन जेवण बनवतो, मग स्टडी करतो. मजाक मस्ती तर आपली आधीमध्ये चालूच असतं, त्याचा काही विषय नाही. आपली पोरा डेंजर आहेत आणि आता जी पोरं आलेत ती पण डेंजरच आहेत. त्यांना पण आलो लाईन आणू आपण मजाक मस्ती करायला, तशी करतात ती. आज आल्यात भाई ना, आजच फ्री झाले ना एकदम. बरीचशी म्हणजे अशी आपलीच आहेत, सर्व चांगली आहेत. तर सर्वांनी मजा करा, फ्री राहा आणि एन्जॉय करा. पहिली गोष्ट म्हणजे सध्या तर मला पण नाही माहीत किती अभ्यास असतं, पण जेवढा मी आजपर्यंत केला आहे ना त्याच्या हिशोबात तर नीटचाच आहे सध्या अभ्यास. म्हणजे फर्स्ट इयरला तरी नीटचा अभ्यास वाटतो आहे मला, कारण का आम्हाला तेच शिकवतात अजून पण. नायट्रोजनस बेस, फॉस्फेट ग्रुप, शुगर, आज पण तेच शिकवला. ट्रान्स्क्रिप्शन, ट्रान्सलेशन, प्रोटीन्स वगैरे कसे बनतात ते आपल्याला भाई आपण बायोलॉजीमध्ये जाम शिकल्या. बाकी केमिस्ट्रीमध्ये पण थर्मोडायनामिक्स सोडवला मॅमनी, त्याच्यावर टेस्ट पण घेतली. मला 5 पैकी 4 मार्क आलेले थर्मोडायनामिक्सच्या टेस्टमध्ये. बाकी आज मॅडमने रशियनची पण टेस्ट घेतली, त्याच्यात मी 1 नंबरला होतो भाई, 1 नंबरला. तुम्हाला नाव दिसलं असेल माझा, डेंजर हो भाई. आपण सर्वात लवकर उत्तरं दिली ती मी, म्हणून 1 नंबरला लिटर बोर्ड लागलेला माझा तिथं. आणि अजून कुठला लेक्चर झाला आमचा, ॲनाटॉमीचं आमचं सध्या हेच चालू आहे, लेसन वगैरे. लेसनला मी टाकलेलं बघा त्या दिवशी, मॅम आम्ही गेलेलो तिथं आणि दाखवत होतो हे काय, ह्या पार्टचं नाव काय, त्या पार्टचं नाव काय. ते ॲनाटॉमीमध्ये एक मजा येते, म्हणजे असं ओरिजिनल पार्ट्स बघायला भेटतात आणि त्यांना रिअल म्हणजे आता तसा फील करायला भेटतो. त्यांची नावं एक एक पार्ट बघायला भेटतो बारीकीने. आणि मी जो टॅब घेतला आहे ना त्याच्यात एक मी ॲप भरला आहे, स्कॅलेटन म्हणून एक ॲप आहे. त्या ॲपमध्ये ना 3D दिसतो प्रॉपर, म्हणजे जो पण बोन आहे किंवा जो पण पार्ट आहे ना बॉडीचा तो क्लिअर दिसतो. आणि आम्ही काय करतो, मी काय करतो, आमच्याकडे दोघांकडे टॅब आहेत, आम्ही ते टॅबवर स्कॅलेटन ओपन करून ठेवतो. मॅम आम्हाला पार्ट देते, मग ते पार्टचे आम्ही नावं पूर्ण सर्च करतो, तिथे प्रॉपर असे येतात डॉटेड. तुम्हाला दाखवीन मी, मग तसं दाखवलेलं वाटतं मी मागच्या ब्लॉगमध्ये, दाखवलेला. मग ते प्रॉपर दिसतं एकदम, मग कुठला पार्ट कुठे काय सर्व समजतं आणि इझी पण पडतं. ते रिव्हिजनसाठी पण इझी आहे. आमचं काय झालं आहे, आम्ही लेक्चरमध्ये करताना आम्हाला जास्त इकडं रिव्हिजन करायची गरज नाही पडत, कारण का आम्ही लेक्चरमध्येच प्रॉपर करता. आम्हाला जास्त इकडं रिव्हिजन करायला काय वाटत नाही. बट अशी टेस्ट वगैरे असली ना, जशी आता या वीकमध्ये केमिस्ट्रीच्या मॅमने सांगितले केमिकल कायनेटिक्स आणि आयोनिक इक्विलिब्रियम या दोघांवर टेस्ट होणार आहे. जशी मागच्या वेळेस थर्मोडायनामिक्सवर झाली ना, तशी या दोघांवर होणार आहे या वीकमध्ये. तर त्याचं पण प्रिपरेशन करणार आहे आता आम्ही. त्याच्यात ट्राय करीन 5 पैकी 5 भेटेल. कारण का भाई सांगू नाही शकत, इथं काय पण होऊ शकतं. इथं कसं असतं 5 मार्काचं असतं, 5 पैकी जर 3 भेटले तर पास, 5 पेक्षा 3च्या कमी भेटले तर नापास, 3, 4, 5 पास असं असतं. इथं असं 20 मार्क 100 मार्क असं नाही, 5 मार्काचं असतं. त्यांच्यात 3 मार्क नाही तर 3पेक्षा जास्त मार्क पाहिजे असतात पासिंगसाठी, होऊन जातं. मॅडम म्हणजे इथं असं एवढं हार्ड नाही का मग ते भेटतील का नाही, मग 2 भेटतील असं नसतं. मॅडम सांगतं तुम्ही हे टॉपिक रिवाईज करून या, ह्याच टॉपिकवर मी तुम्हाला प्रश्न विचारेन, मग आपण तो टॉपिक करून गेलो ना मग आपल्याला येतं. एवढा काय नाही. आणि नीटमध्ये झालेला अभ्यास आहे, मग एवढा पण हार्ड नाही सध्या. म्हणजे असं काही नवीन नाही का भाई आला डायरेक्ट आणि काय नवीन आहे सध्या, असं सध्या तरी काय नाही आला. पण जसं येईल तसं मी सांगेन तुम्हाला, कारण मी जे पण सांगेन ते रिअलच सांगेन आणि मी जो स्टडी करीन तोच सांगेन, खोटा नाही सांगणार भाई काहीच. कारण का आपली पोरा बघतात आणि आपल्या पोरांना पुढं नेणं ही आपली संस्कृती आहे. आपण जोपर्यंत सांगत नाही, आपण गाईड करत नाही, तोपर्यंत आपली पोरं पुढं नाही जाणार आणि गेली पाहिजे आपली पोरं पुढं. भाई तुम्ही भरपूर शिका. आपली जी आगरीकोली पोरं आहेत, पोरी जी पण आहेत, भाई भरपूर शिका, काहीतरी करा आणि आईबापाचं नाव मोठं करा.
स्वतःचं नाव मोठं होईलच या गोष्टीमध्ये, कारण का या गोष्टीच अशा आहेत. एज बघू नका, एज डझंट मॅटर. आज आमच्या बॅचमध्ये तो बघत असाल व्लॉग, तो भाई मला जाम बोलत होता व्लॉग म्हणून. त्याची एज लिटरली तो 2000चा आहे, साल 2000. भाई त्याची एज सध्या 25 आहे. 5 ड्रॉप घेतलेत त्याने. मी त्याला बोललो का तू ड्रॉप घेतलेत भाई? तो सांगतं असेच आलती हाऊस हे ते. भाई म्हणजे काही लोक असा माइंडसेट घेऊन येतात का त्यांना म्हणजे जिंदगीच नाही आहे. तू 2000चा कुठं लग्न झालं असतं त्याचं एवढ्यात. त्याला मी बोललो जर लग्न झालं असतं एवढं. तो सांगतं काय नाही रे एवढं काय असं. म्हणजे मग आपण काय एवढा विचार करायचा? आपली तर काहीच एज नाही, आपण काय एवढा विचार करायचा? म्हणून एजचा विचार न करता आणि असा नाही समजायचा का मजाक मस्ती नाही होत. ही जी एज आहे 21-22 या एजमध्ये पोरं मजा करतात, आपण काय शिकायला चालल्या भाई? इथं पण मजाक मस्ती होते, इथं पण म्हणजे सण वगैरे साजरा होतात, इथं पण बऱ्याचशा गोष्टी होतात. सर्व तुम्हाला फ्युचर व्लॉग्समध्ये दिसेल. सर्व गोष्टी होतात इथे आणि असं नाही का काय होत नाही. आणि जर नसतील जरी होत ना तरी मी व्लॉगमध्ये सांगेन, म्हणजे तुम्हाला खोटा नको समजायला काही. कारण का म्हणजे बरेचसे लोक असा फेक सांगतात का हे आहे ते आहे. आपण फेक नाही सांगत, जे आहे ओरिजिनल, नाही तर नाही सांगायचं डायरेक्ट. म्हणजे खोटा नाही सांगायचा, जे आहे खरं सांगायचा, नाही तर सांगायचंच नाही असं. तर चला आता हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. छोटासा व्लॉग आहे, मी बोललो खूप, त्यामुळं थोडा मोठा झाला असेल तर त्यासाठी सॉरी. पण ठीक आहे, तुम्हाला काय पण हेल्पफुल वाटत असेल, काय म्हणजे माहिती पाहिजे असेल, मला एवढं तर नाही माहीत काय, पण मी 20 दिवस इथं राहिलो आहे, त्यानुसार जेवढी माहिती भेटले तेवढी मी तुमच्यापर्यंत शेअर करतो. आणि आय थिंक सो तुम्हाला आवडत असेल मी जे सांगता त्या. हा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब भाई गाजवून टाका पूर्ण. या कुठं पोचवून टाका. भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.